छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तथागत गौतम बुद्धांचा जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्री भरतशेठ गोगावले यांनी चौदार तळे इथं केलं अभिवादन। आम्ही 14 एप्रिलला न चुकता येऊन चौदार तळे इथं अभिवादन करत असतो, मंत्री भरतशेठ गोगावले यांनी वक्तव्य केलंय। आज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती सर्वत्र साजरी होत असताना आज राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी महाडमधील चौदार तळे इथं महामानवाला अभिवादन केलं। त्यांच्यासोबत महाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, महाडचे प्रांताधिकारी पोपट उमासे, तहसीलदार महेश शितोळे, डीवायएसपी शंकर काळे, महाड नगर परिषदेचे सीईओ, महाड पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडिक, महाड नगर परिषदेचे नगरसेवक, अधिकारी वर्गांनी, शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही 14 एप्रिलला न चुकता चौदार तळे इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असतो। त्यानंतर मतदारसंघातील दुसऱ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतो। 14 एप्रिल संपूर्ण देशभर जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो। त्यानंतर गावोगावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा होत असतो। आज सर्वांनी क्रांतीस्तंभ इथं संध्याकाळी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावं असं आवाहन देखील मंत्री महोदय यांनी उपस्थितांना केलं। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रायगड। आजची 135वी जयंती संपूर्ण देशभर साजरी केली जाते। 14 एप्रिल हा दिवस हा जयंतीचा दिवस म्हणून मानला गेलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही दरवर्षी चौदार तळ्यावरती न चुकता येऊन इथं सकाळी अभिवादन करून आणि मग पुढचे दिवसभराचे कार्यक्रम असतात आणि परत संध्याकाळी क्रांतीभूमीवरती कार्यक्रम असते, सभा असते, इतर करमणुकीचे कार्यक्रम असतात। हे सगळे कारण आजचा दिवस हा आनंदाचा दिवस असतो जन्म झालेला म्हणून, जो आपल्याला आज संपूर्ण देशभर हा उत्सव साजरा केला जातो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जशी शिवजयंतीचा कार्यक्रम केला जातो तसा आंबेडकर जयंतीचा, परंतु हा आमच्या ह्या लोकांनी सर्व ठरवलेला आहे की हा एक दिवस 14 एप्रिलचा हा इथे कार्यक्रम करायचा आणि मग नंतरचे सगळे दिवस आपापल्या गावामध्ये करावं असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। चांगली बाब आहे आणि मग सगळे 119 गावं जी काय आमच्या महाड तालुक्यामध्ये येतात त्या सगळ्यांनी संध्याकाळी इथल्या क्रांतीस्तंभावरती यावं असं आव्हान करतो आणि आपल्या सगळंच माझे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सभापती असतील, आमचे नगराध्यक्ष असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या सगळ्यांनी संध्याकाळी 14 आपल्या क्रांतीभूमीवरती यावं असं आव्हान करतो।